नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणीमधला अत्यंत सोपा आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा टॉपिक तो म्हणजे घनाकृती किंवा त्याला डायस म्हटलं जातं किंवा त्याला मराठी भाषेमध्ये शुद्ध मराठी भाषेमध्ये ठोकळा म्हटलं जातं। या ठोकळ्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे किंवा त्यावरचे विचारले जाणारे प्रकार पाहिजे आहेत। हा पहा, घनाकृती किंवा ठोकळा किंवा त्याला फासा देखील म्हटलं जातं। या फाशावरती बघा, आता ज्यावेळेस हा फासा आपल्याला समोरून दिसतो त्यावेळेस आपल्याला फक्त त्याच्या तीन बाजू दिसतात। ही समोरची बाजू दिसते तुम्हाला, त्याच्या विरुद्धची बाजू, समोरची बाजू दिसते, त्याच्या पाठीमागची बाजू दिसत नाही। ही वरची बाजू दिसते, त्याच्या खालची बाजू दिसत नाही, आणि ही उजवी बाजू दिसते, डावी बाजू दिसत नाही। मग जर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये घनाकृती पाहायचा झाला तर तो घनाकृती कसा असतो तर पहा, हा अशा प्रकारचा तो घनाकृती असतो। म्हणजे ही वरची बाजू, ही वरची बाजू, ही वरची बाजू, ही खालची बाजू, दोन बाजू, ही उजवी बाजू, ही डावी बाजू, आणि ही समोरची बाजू, आणि त्याच्या पाठीमागची बाजू मात्र आता आपल्याला ती दिसत नाही। अशा या सहा बाजू या घनाकृतीला असतात। या घनाकृतीची ही झाली आपली बेसिक माहिती। आता बघा, जर इथं बाजूचा विषय, बाजू आपण पाहिल्या, घनाकृतीला बाजू किती असतात? सहा बाजू। जर आपण कोपरे पाहिले त्याचे, तर आता बघा, कोपरे, हा एक कोपरा आहे, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा। म्हणजे घनाकृतीला कोपरे किती असतात तर कोपरे असतात 8। अजून या घनाकृतीला कडा किती असतात असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। कडा किती आहेत बघा बरं, ते जर समजलं तर आपल्याला पुढं त्याच्यावरचे अजून काही जे प्रश्न सोडवायचे ते सोडवायला मदत होईल। आता बघा, याच्या कडा आपण पाहू। आता ही एक पहिली कड, ही दुसरी कड, ही तिसरी कड, ही कडा, आणि ही चौथी कड, ही चौथी कड। अशा या 4 कडा झाल्या वरच्या बाजूला। पुन्हा ही पाचवी, ही सहावी, ही सातवी, इकडे जर पाहिलं, ही आठवी, ही नववी, ही 10वी, ही 11वी, आणि ही 12वी। अशा कडा किती राहत आहेत? म्हणजे खालच्या बाजूला आपण पाहिलं हे 1 2 3 4, ह्या वरच्या बाजूला पाहिलं 1 2 3 4, आणि ही वरची बाजू आणि ही खालची बाजू हे त्याच्यामध्ये मोजले गेले आहेत। म्हणजे ह्या 2 मोजायच्या राहिल्या आहेत आणि इकडच्या 2 मोजायच्या राहिल्या आहेत। म्हणजे ह्या 4 आणि 4 8, ह्या 2 10 आणि ह्या 2 12। अशा कडा किती असतात तर कडा असतात 12। ही बेसिक माहिती लक्षात ठेवा। बाजू 6, कोपरे 8 आणि कडा 12। चला तर मग याच्यावर विचारले जाणारे वेगवेगळे प्रकारचे आपण प्रश्न पाहू। पहा, या घनाकृतीचे जर प्रमुख असं जर प्रकार पाडले तर प्रकार 2 प्रकारे पाडता येतात। एक ज्याला आपण स्टँडर्ड किंवा अनबाईज डायस म्हणतो, आणि दुसरा म्हणजे जनरल डायस। आता या स्टँडर्ड डायसमध्ये बघा की जे समोरासमोर येणारे जे अंक असतात यांची बेरीज नेहमी 7 येत असते। म्हणजे आता इथं आपण पाहूया जे दिसत आहेत ते, इथं 3 दिसतोय, त्याच्यानंतर 6 दिसतोय आणि 2 दिसतोय। तर ह्या 6च्या विरुद्ध काय असणार आहे, त्या 3च्या विरुद्ध काय असणार आहे तर ज्याची बेरीज म्हणजे समोरासमोरच्या अंकांची बेरीज किती येत असते मी सांगितलंय 7 असते। 3 आणि किती 7, 3 आणि 4 7, म्हणजे 3 आणि 4 म्हणजे 3च्या विरुद्ध नेहमी 4च असणार किंवा 4च्या विरुद्ध 3 असणार। 6च्या विरुद्ध नेहमी 1च असणार। 2च्या विरुद्ध नेहमी
5च असणार. म्हणजे या सर्वांची बेरीज 2 ची 5 ची बेरीज येते 6, 6 ची 1 ची बेरीज येते 7 आणि 3 ची 4 ची बेरीज येते 7. म्हणजे यांची बेरीज जी आहे, म्हणजे आता इथं तुम्ही बघा, तुम्हाला जर 6 दिसतोय, मग 6 दिसत असताना तुम्हाला 1 कधीच दिसू शकत नाही, कारण तो विरुद्ध पृष्ठावर आहे. ह्या डायसमध्ये, ह्या स्टँडर्ड डायसमध्ये 5 दिसत असताना 2 कधीच दिसणार नाही, 3 दिसत असताना 4 कधीच दिसणार नाही. हा झाला काय स्टँडर्ड डायस. याच्यावरती शक्यतो आपल्याला स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारले जाणार नाहीत. आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत तो हा जनरल डायस. याच्या आकृती आहे, याच्यामध्ये मात्र फेरफार केलेला असतो, याच्यामध्ये बदल केलेला असतो. इथं जर आपण बघितलं तर इथं आपल्याला 2 दिसतोय, 3 दिसतोय आणि 5 दिसतोय. आता 2च्या विरुद्ध काय? तर 2च्या विरुद्ध असं काही नाही का, कोणती आकृती, जे उरलेले अंक आहेत, म्हणजे इथं उरलेलं काय काय आहे, जे दिसत नाही असं काय. आता इथं 3 दिसतोय म्हणजे 1 दिसत नाही, 1 विरुद्ध असू शकतो. 2 आहे इथंच, 3 आहे, 4 असू शकतो, 5 इथं दिसतोय, 6 असू शकतो. म्हणजे ह्या 2 मध्ये याच्या विरुद्धच्या पृष्ठावर कुठलाही अंक असू शकतो. जर तुम्ही 3चा विचार केला तर 3 दिसत असताना काय काय दिसत नाही, दिसतं इथं 2 आणि 5. हे 2 आणि 5 सोडता उरलेले अंक, मग 2 आणि 5 सोडता मग 1 आहे, 4 आहे आणि 6 आहे. हे अंक याच्यापैकी कुठलाही अंक येऊ शकतो. इथं सुद्धा 5च्या विरुद्ध सुद्धा हे 2 अंक सोडता, मग हे 2 अंक जर सोडले तर काय येईन, 1 येईन, 4 येईन, 6 येईन. ह्या अंकापैकी कोणताही अंक त्याच्या विरुद्धच्या पृष्ठावर असू शकतो आणि स्पर्धा परीक्षेला याच्यावरती शक्यतो प्रश्न विचारले जातात. आता चला तर आपण प्रकार वाईज घेऊयात, की ज्या वेळेस प्रकार पहिला पाहतोय आता आपण, 2 घनामध्ये एखादा अंक किंवा एखादं चिन्ह जर का समान असेल आणि आपल्याला जर का विचारलं की त्याच्या विरुद्धच्या पृष्ठावर कोणता, कुठलाही याच्यापैकी एखाद्या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक असेल. आता बघा इथं तुम्हाला 1, 2, 6 आणि या आकृतीमध्ये, या दुसऱ्या घनाकृतीमध्ये 3, 5, 2 हे दिसत आहेत. याच्यामध्ये कॉमन असणारा मी काय सांगितलं, 2, फक्त एक अंक समान आहे. कोणता अंक समान आहे? इथं 2 आहे आणि इथं सुद्धा 2 आहे. मग आता बघा हा 2 जो आहे, यात आता तुम्हाला इथं प्रश्न विचारला 1च्या विरुद्ध काय, 2च्या विरुद्ध काय, 6च्या विरुद्ध काय. तर आपल्याला हा डायस आता ओपन करून बघायचा. हा ओपन डायस आपण शिकू आणि मग आपल्याला सहजासहजी, तुम्हाला हा जर प्रकार शिकले तर तुम्हाला अजून पुढचा ओपन डायसचा सुद्धा प्रकार सहजासहजी जमणार आहे. आता डायस आपण ओपन करून घेऊ. डायस ओपन करण्यासाठी आपल्याला काय केलं आहे की एक मी छोटीशी इथं आकृती काढली आहे ओपन डायसची. अशीच आकृती काढायची या प्रकारात आपल्याला समजून घेण्यासाठी. की 6 बाजू दिसत आहेत ना, 1, 2, 3, 4, 5, 6 दिसत आहेत. आता बघा जो कॉमन असणारा अंक आहे तो इथं मध्ये लिहून घ्यायचा. मग इथं कॉमन असणारा काय, 2 इथं मध्ये लिहिला. त्याच्यानंतर आता बघा या 2 नंतर क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, घड्याळाचा काटा कसा फिरतो असंच फिरतो ना, हां, मग घड्याळाच्या काट्याच्या दिशेने येणारा अंक तो इथं लिहून घ्यायचा. कुठून सुरुवात करा, इथूनच करावी असं काय नाही, पण वरून सुरुवात केली मी समजा. नंतर 6, कारण 1च्या नंतर क्लॉकवाईज दिशेने काय येतोय 6, म्हणजे असं क्लॉकवाईज दिशेने लिहायचं. त्याच्यानंतर हा 2 आपण लिहिलेला आहे. या जेव्हा 2च्या नंतर क्लॉकवाईज दिशेने काय येतोय 5, तो 5 इथं लिहून टाकला. त्याच्यानंतर 5च्या नंतर क्लॉकवाईज दिशेने येणारा 3 इथं लिहून टाकला. आता बघा याच्यामध्ये 2च्या फरकाने जर ही आकृती आपण अशी फोल्ड केली, तर नंतर 3च्या विरुद्ध कोण येणार आहे, 6 येणार आहे. म्हणजे 3च्या विरुद्ध असणारे 6. जर ही अशी फोल्ड केली तर बघा आता 1 आणि 5 हे काय होणार आहेत, एकमेकाच्या विरुद्ध येणार आहेत. म्हणजे इथं जो अंक नाही तो 2च्या समोर येणार आहे. म्हणजे ते जर असं फोल्ड करून वरून हा अंक येईल. मग आता कोणता अंक नाही आहे या ठिकाणी, याच्यामध्ये आपण घनाकृती पाहतोय 1 ते 6 शक्यतो अंक दिले जातात. तर मग कोणता अंक नाही आहे, 4. मग 2च्या विरुद्ध कोण येणार आहे, 4. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही सहजासहजी या जेव्हा एक अंक समान असतो किंवा चिन्ह काही दिलेलं असू द्या, जे ह्याच्या समोर असेल ते आपल्याला घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला आता वेळोवेळी मी 1-2 प्रश्न एक्सप्लेन करून देतो. त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रश्न सरावासाठी देणार आहे, ते प्रश्न तुम्ही सोडवायचे. आता इथं मी प्रश्न विचारलेले आहे, फासाच्या 2 अवस्था दिलेल्या आहेत आणि काय विचारले,
1च्या विरुद्धांगास कोणती संख्या येईल? आता 1च्या विरुद्धांगास कोणती संख्या येईल? तुम्हाला 1च्या विरुद्धांकाची संख्या काढायची. मग काय सांगितलंय? पहिल्यासारखंच काय करा तुम्ही, याची आकृती काढून घ्या. काढली. नंतर कॉमन असणारा अंक, आता यांच्यात कॉमन असणारा कोण आहे? 4 कॉमन आहे. मग 4 मध्यभागी लिहा. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलंय? क्लॉकवाईज. आता पहिल्या आकृतीमध्ये क्लॉकवाईज लिहूत आपण. 4च्या नंतर येतो 2, 2च्या नंतर मग इथं लिहिला 2, नंतर लिहिला 1. सुरुवात केली आपण. कुठून सुरुवात करा तुम्ही म्हणता, नाही तर मग अशी इथं लिहिलं होतं. काय नाही, कुठून सुरुवात केली तरी चालते. त्याच्यानंतर पुढं या 4च्या नंतर क्लॉकवाईज येणारा अंक काय आहे? 3. 3 इथं लिहिला. त्याच्यानंतर पुढचा येणारा अंक 6. 6 इथं लिहिला. आता काय राहिलं? जो अंक आपल्याला दिसत नाही, मग आता या जो नाही अंक, असा नाही असा अंक काय आहे? 5. तर 5 हा अंक 4च्या विरुद्ध असणार आहे. 6च्या विरुद्ध असणारा अंक 1 असणार आहे. 2च्या विरुद्ध 3 असणार आहे. आपल्याला विचारलंय काय? 1च्या विरुद्धांगास कोणता अंक येईल? मग 1च्या विरुद्धांगास काय येतोय? 6. म्हणजे उत्तर काय आलेलं आपलं? 6 उत्तर आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. आता इथं विचारलंय की 2च्या विरुद्धांगास कोणता अंक येईल? आता इथं कॉमन असणारा अंक बघा बरं. आता इथं कॉमन काय आहे? यामध्ये पण 3 आहे आणि यामध्ये पण 3 आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने येणारे अंक. मग लिहून घ्या. 3 आपण मध्ये लिहिला, 1 इथं लिहिला, 5 इथं लिहिला. त्याच्यानंतर ह्या आकृतीमधले घड्याळाच्या काट्याच्या दिशेने येणारे अंक 4 आणि 2. आता आपल्याला पाहायचं आहे की 2च्या विरुद्धांगास कोणता अंक येईल? 2च्या विरुद्धांगास काय येतोय? 5. आपलं उत्तर मी या ठिकाणी मिळालं. 5 उत्तर आलेलं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. इथं पण तसंच आपण अशी आकृती काढून घ्यायची. कॉमन असणारा अंक मध्ये लिहायचा. कॉमन असणारा अंक कोणता? इथं 1 कॉमन आहे. 1 लिहिला मध्ये. त्याच्यानंतर पहिल्या आकृतीमध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने येणारे अंक लिहून काढायचे. मग 2 लिहिला. 2च्या नंतर पुढं 3 लिहिला. नंतर या आकृतीमध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने येणारे अंक, मग 1च्या नंतर काय येतंय? 6 आणि त्याच्यानंतर येतो 5. हे अंक आपण लिहून काढले. आपल्याला विचारलं आहे काय? 5च्या विरुद्ध काय येईल? मग आता 5च्या विरुद्ध काय येतं आहे? ह्या 5च्या विरुद्ध येणारे 3. 3 दिलेल्या आकृतीमध्ये कुठे दिलेल्या ऑप्शनमध्ये, म्हणजे 3 हे उत्तर आलेलं आहे. आता या ठिकाणी मी 3 प्रश्न सोडून दिलेत. आता तुम्हाला काय करायचं आहे? यानंतरचे 2 प्रश्न तुम्ही सोडवायचे आणि त्याचा उत्तर बरोबर येतं का याचा पडताळा घेऊन पाहिजे. आता बघा मी इथं हा एक प्रश्न दिलेला आहे. हा प्रश्न तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, मी लाल टिक केलेले आहे. ते उत्तर येतं आहे का कसं ते तुम्ही सोडून पाहायचं. हा स्क्रीनशॉट घेतला. त्याच्यानंतर आता हा 5वा प्रश्न, याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, चला आता पुढच्या प्रकाराकडे जाऊ. आता इथं प्रकार दुसरा आहे की 2 घनात 2 अंक समान असल्यास. आता 2 अंक समान आहेत या ठिकाणी. आता इथं बघा बरं कोणकोणते 2 अंक समान आहेत. तर इथं या आकृतीमध्ये हा 6 ह्या आकृतीमध्ये पण आहे आणि या आकृतीमध्ये पण आहे, आणि 2 या आकृतीमध्ये पण आहे आणि या आकृतीमध्ये पण आहे. हे 2 अंक समान आहेत. ज्या वेळेस असे 2 अंक समान असतात, म्हणजे कॉमन इथं पण आहेत आणि इथं पण आहेत, जे उरलेले अंक आहेत ते एकमेकाच्या विरुद्ध असतात. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं 1च्या विरुद्ध काय, तर तुम्ही काय सांगणार? 5. एकदम सोपं. पण जर तुम्हाला या ठिकाणी 1च्या विरुद्ध न विचारता जर तुम्हाला विचारलं असतं 2च्या विरुद्ध काय, तर मग काय केलं असतं? 2च्या विरुद्ध. मग अशा वेळेला उत्तर काय द्यावं लागणार आहे? आता इथं पण बघा 2च्या विरुद्ध 2 दिसत असताना काय काय दिसतंय?
2 दिसत असताना 1 दिसतोय आणि 6 दिसतोय. म्हणजे 2च्या विरुद्ध 1 आणि 6 असू शकतो का? 2च्या विरुद्ध 1 येऊ शकत नाही आणि 6 सुद्धा येऊ शकत नाही. बरं, आता 1च्या विरुद्ध या ठिकाणी आपल्याला शुअरली उत्तर मिळालेलं आहे काय? 5. मग 1च्या विरुद्ध जर 5 आहे तर 2च्या विरुद्ध 5 येऊ शकतो का? येऊ शकत नाही. म्हणजे आता राहिले किती अंक? उरले 2च अंक. कारण आता 1 नाही आहे, 6 नाही आहे, 5 नाही आहे, 3 अंक झाले. हा 2, हा 1, 4. म्हणजे उरले 2 अंक. या दोन्ही अंकामध्ये कोणताही अंक 2च्या विरुद्ध येऊ शकतो. कोणते 2 उरलेत बघा बरं. हा 4 1 उरलाय आणि नंतर 1 2 3 4 आणि 3 1 उरलाय. म्हणजे 3 आणि 4 या दोन्ही अंकापैकी 2च्या विरुद्ध काहीही येऊ शकते. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचंय, बघायचंय. आता समजा तुम्हाला विचारलं असतं काय, इथं दिलेल्या आकृतीमध्ये 5च्या विरुद्ध काय असेल, तर मग काय केलं असतं? 5च्या विरुद्ध तर तुम्ही लगेच सोडलं असतं. 5च्या विरुद्ध 1 येतो, 1च्या विरुद्ध 5 येतो. किंवा समजा तुम्हाला विचारलं असतं 6च्या विरुद्ध काय, तर मग 6च्या विरुद्ध काढताना सुद्धा ही सेम 2च्या सारखी स्थिती आपण वापरली असते. 6 दिसत असताना काय काय दिसतोय? 1 दिसतोय आणि 2 दिसतोय. म्हणजे 1 आणि 2 विरुद्ध येऊ शकत नाहीत. 1च्या विरुद्ध तर पुन्हा इथं आपण बघितलंय 5 आहे, म्हणजे 5 सुद्धा 6च्या विरुद्ध येऊ शकत नाही. राहिले अंक 2 कोणते? 3 आणि 4. हे 3 आणि 4 अंक ह्या 6च्या विरुद्ध येऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला कुठल्याही अंकाच्या विरुद्ध विचारल्याच्या वेळेस 2-2 ऑप्शन तुम्हाला, म्हणजे 2च आकृती दिलेली असतील तर. चला तर मग पाहूयात पुढचे प्रश्न. आता बघा, पाशाच्या 2 अवस्था दिलेल्या आहेत आणि तुम्हाला विचारलं काय, तर 1च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या असेल. आता तुम्हाला विचारले 1च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या असेल. आता तुम्हाला बघितलं इथं हे 2 अंक समान आहेत काय, 5 आणि 3, आणि याच्यामध्ये पण येते 5 आणि 3. मग राहिलं काय, 2 आणि 1 हे एकमेकांच्या विरुद्ध असणारे अंक आहेत. म्हणजे 2च्या विरुद्ध काय येणार आहे? 1. हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध असणार आहे. तुम्हाला 1च्या विरुद्ध विचारलंय, मग 1च्या विरुद्ध काय येणार आहे? 2. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर सोडू शकता. नंतर पाशाच्या 2 अवस्था दिलेल्या आहेत. तुम्हाला विचारलंय काय, 5च्या विरुद्ध काय. आता बघा, कॉमन असणारे अंक काय काय आहेत? 1 आणि 5. म्हणजे इथं पण या आकृतीमध्ये 1 5 दिसतोय, या आकृतीमध्ये पण 1 5 दिसतोय. आपल्याला कळालं की 4च्या विरुद्ध काय आहे? 3 आहे. आता तुम्हाला पण ते विचारलंच नाही. तुम्हाला विचारलंय काय, 5च्या विरुद्ध काय आहे. मी मगाशी सांगितलं होतं 5च्या विरुद्ध काढायचं म्हणल्यावर काय करावं लागणार आहे. मग ह्या 5च्या विरुद्ध काढत असताना तुम्हाला आधी पाहावं लागेल की 5च्या विरुद्ध काय येऊ शकत नाही. 5 दिसत असताना तुम्हाला इथं बघा 1 दिसतोय या आकृतीमध्ये आणि पुन्हा दुसरीकडे 4 दिसतोय. म्हणजे 1 आणि 4 तर काय 5च्या विरुद्ध येऊ शकत नाही. बरं, या आकृतीमध्ये 5 दिसत असताना पुन्हा काय दिसतोय? 3 दिसतोय. म्हणजे 3 सुद्धा येऊ शकत नाही. मग 4च्या विरुद्ध 3 हे पण आपल्याला कळतंय. राहिले 2 अंक कोणकोणते राहिले? एक राहिलाय 2 आणि दुसरा राहिला 6. या 2 मध्ये आणि 6 मध्ये कोणताही अंक येऊ शकतो. मग दिलेल्या ऑप्शनमध्ये 2 आणि 6 कुठं दिसतंय का? दिसतंय, इथं दिसतंय. म्हणजे उत्तर, येणारं उत्तर काय आहे? हे ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, याच्यामध्ये बघा विचारलंय तुम्हाला 3च्या विरुद्ध अंगास कोणती आकृती येईल. आता कॉमन असणारे अंक या ठिकाणी काय आहेत? 6 आणि 4. इथं 6 आणि 4 दिसत आहेत, इथं 6 आणि 4 दिसत आहेत. मग 3च्या विरुद्ध काय येणार आहे? 3च्या विरुद्ध येतोय 5. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. आता या ठिकाणी पुन्हा मी 2 प्रश्न तुम्हाला सरावाला दिलेले आहेत. याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही याचा उत्तराचा पडताळा घ्यायचा की हे उत्तर येतंय का. त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न, याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या, याचा उत्तराचा पडताळा घ्या. चला आता आपल्याला तिसऱ्या प्रकाराकडे जायचं आहे. तिसरा प्रकार, आता इथं बघा, एकच घन वेगवेगळ्या बाजूने दाखवल्यास विरुद्धच्या पृष्ठावर असणारा अंक ओळखणे. एकच घन आहे पण ते काय, तो आता या अगोदरच्या प्रकारामध्ये पाहिला पण 2-2च आकृत्या दिल्या होत्या. इथं 3 आकृत्या किंवा 4 आकृत्या दिल्या जातात. आता इथं आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या आहेत, एकाच घनाच्या आहेत, तो वेगवेगळ्या बाजूने दाखवलेला आहे आणि आपल्याला विरुद्धच्या पृष्ठावरचा अंक ओळखायचा आहे. आता इथं विचारलंय काय
की आता समजा, आता इथं प्रश्न नाही विचारलेला, पण समजा विचारलं की 1च्या विरुद्ध पृष्ठावर काय असेल. आता समजा 1 बघतोय आपण. मग 1 दिसत असताना या आकृतीमध्ये इतर 2 बाजू काय दिसत आहेत? 2 दिसतोय आणि 3 दिसतोय. मग हा 2 आणि 3 इतर दुसऱ्या कुठल्या आकृतीमध्ये दिसतोय का? तर आपण दुसरी आकृती चेक करू. इथं 2 दिसतोय पण 3 दिसत नाही, म्हणजे हिचा काय उपयोग नाही आपल्याला. नंतर इथं पण 2 दिसतोय पण 3 दिसत नाही, म्हणजे हिचा पण काय उपयोग होईना. नंतर हिचा पण पाहिलं, हिच्यामध्ये पण, म्हणजे ह्या तिन्ही आकृतीमध्ये 2 आणि 3 ह्या ज्या अनकॉमन बाजू आहेत त्या दिसत नाही. मग आता ह्या आकृतीचा आपल्याला उपयोग होत नाही, हिचा नाद सोडून द्यायचा. आता दुसरी बघा आकृती बरं का. आता आकृती बघा, या दुसऱ्या आकृतीमध्ये पण 1 दिसतोय, म्हणजे इथं. मग ही 1 दिसत असताना इतर 2 बाजू कोणत्या दिसत आहेत? 4 आणि 2. मग 4 आणि 2 कुठल्या आकृतीमध्ये दिसत आहेत का? दिसत आहेत, इथं दिसत आहेत. मग ह्या झाल्या कॉमन बाजू. मग अनकॉमन बाजू एकमेकांच्या विरुद्ध असतात, हे आपण मागल्याच प्रकारात पाहिलेलं आहे. म्हणजेच इथं 1च्या विरुद्ध काय येईल? तर 1च्या विरुद्ध येईल 6. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. तुम्हाला याच प्रश्नात समजा तुम्हाला विचारलं असतं 5च्या विरुद्ध काय येईल, इथं 5 दिसतोय बघा, तर 5च्या विरुद्ध काय येईल? आता मग बघा 5 कुठं कुठं दिसतोय? याच आकृतीत दिसतोय. मग 5 या आकृतीमध्ये दिसतोय. मग 5 दिसत असताना इतर 2 आकृत्या कोणत्या दिसत आहेत? 2 बाजू 4 आणि 6. मग 4 आणि 6 इतर कुठल्या आकृतीमध्ये दिसत आहेत का? दिसत आहेत, इथं या आकृतीमध्येच दिसत आहेत. मग 4 6 4 6 म्हणजेच 2च्या किंवा 5च्या विरुद्ध काय असेल? तर 5च्या विरुद्ध असेल 2. अनकॉमन बाजू एकमेकाच्या विरुद्ध असतात, हे आपण पाहिलं. मग असं सहजासहजी आपण याचं उत्तर काढू शकतो. चला तर मग पाहूयात आपण वेगवेगळे प्रश्न. आता इथं प्रश्न दिलेत. खालील घनामध्ये 6 अंक सर्वात वरच्या पृष्ठावर असेल तर सर्वात खालच्या पृष्ठावर कोणता अंक असेल? SSC 2014ला स्टाफ सिलेक्शन कमिशनला विचारलेला हा प्रश्न आहे. आता वरच्या बाजूला 6 आहे, म्हणजे आपल्याला 6च्या विरुद्ध, कारण खालच्या पृष्ठावरचाच म्हणजे काय 6च्या विरुद्ध पृष्ठावरचा अंक काढायचा आहे आपल्याला. मग त्याच पद्धतीने 6 कुठं दिसतोय का बघितलं? 6 आपल्याला इथं 3 नंबरच्या आकृतीमध्ये दिसतोय. मग 6 दिसत असताना इतर 2 अंक कोण दिसत आहेत? 4 आणि 2. 4 आणि 2 इतर कुठल्या 2 आकृतीमध्ये दिसत आहेत का? दिसत आहेत, इथं दिसत आहेत, शेजारी दिसत आहेत. म्हणजे 6च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल? तर 6च्या विरुद्ध पृष्ठावर अंक येईल 1. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे उत्तर बरोबर आहे. चला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. या ठिकाणी आता बघा, घनाच्या 1 2 3 4 या 4 विभिन्न स्थिती खाली दिलेल्या आहेत. आता तुम्हाला काय सांगितलंय? F हे वर्णाक्षर दाखवणाऱ्या पृष्ठाच्या समोरील पृष्ठावर असणारे वर्णाक्षर शोधा. म्हणजे Fच्या विरुद्धची बाजू काढायची. असिस्टंट मेन्सला हा प्रश्न 2014चे आलेला आहे. बघा, Fच्या विरुद्ध पृष्ठावर म्हणजे आपल्याला ह्याच्या विरुद्ध पृष्ठावर. आता F ह्या इथं दिसत नाही, इथं दिसत नाही, इथं दिसतोय. F दिसत असताना इतर 2 बाजू कोणत्या दिसत आहेत? A आणि C. A आणि C कुठल्या आकृतीत? पहिलीत नाही, दुसरीत नाही, तिसरीत पण नाही. C दिसतोय पण A नाही, म्हणजे A आणि C दिसत नाहीत. मग ह्या आकृतीचा आपल्याला काही उपयोग नाही. आता दुसरी आकृती पहा. या दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतोय? F दिसतोय. बरं, मग F दिसत असताना इतर 2 बाजू कोणत्या दिसत आहेत? E आणि C. E आणि C इतर दुसऱ्या कोणत्या आकृतीमध्ये आहेत का? ह्या पहिल्याच आकृतीमध्ये E आणि C दिसत आहेत. म्हणजेच Fच्या विरुद्ध पृष्ठावर काय येणार आहे? D. मग D इकडं कुठं दिसतंय का? पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे. म्हणजेच Fच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता येईल? D येईल. आता यानंतर हे 2 प्रश्न मी तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. 1 मिनिट. त्याच्यानंतर हा 5वा प्रश्न, याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. चालेल. चला पुढच्या प्रकाराकडे जाऊ आपण. आता घनाकृतीचा हा 5वा प्रकार आहे. याच्यामध्ये आपल्याला ओपन डायसवरती प्रश्न विचारले जातात. आपण पहिल्या प्रकारामध्ये आपण ओपन डायस करून आपण उत्तरं काढली होती. त्याच प्रकारे आता आपल्याला हा प्रश्न पण सोडवायचे.
आता बघा इथं ओपन डाईस दिलेला आहे. आता या प्रश्नामध्ये काय आहे, घनाकृती उलगडल्यानंतर येणाऱ्या स्थिती आहेत आणि तुम्हाला विचारलंय 5च्या विरुद्धांगास कोणती संख्या येईल. आता 5 इथं दिसतोय तुम्हाला या आकृतीमध्ये आणि 5च्या विरुद्ध तुम्ही मगाशीच पाहिलं होतं की डायस ओपन केल्याच्या नंतर समजा हा जर असा क्लोज केला तर 5च्या विरुद्ध काय येणार आहे 6. हा असा जर क्लोज केला तर 2च्या विरुद्ध काय येणार आहे 3 आणि हा जो 1 आहे तो 4च्या विरुद्ध येणार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये बघा 2 2 2चा गॅप आहे म्हणजे एक अंकमध्ये असला की ते एकमेकाच्या विरुद्ध असतात. असं जरी सोपं लॉजिक तुम्ही लक्षात ठेवलं तरी पण चालेल. म्हणजे आपल्याला इथं विचारलं होतं 5च्या विरुद्ध काय येईल तर 5च्या विरुद्ध काय येतंय 6 म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे उत्तर बरोबर आहे. चला पाहूया दुसरा प्रश्न. आता इथं एक दुसरा ओपन डायस दिलेला आहे. आता इथं विचारलंय काय तर 2च्या विरुद्धांगास कोणती संख्या येईल. आता 2 दिसतो इथं 2च्या विरुद्ध. आता हा घनाकृती थोडासा वेगळा दिला आहे. मग आता तुम्हाला मी सोपं लॉजिक सांगितलं होतं ज्याच्यामध्ये 2 2चा गॅप आहे ना म्हणजे एक अंक ज्यांच्यामध्ये आहे. आता 5 पासून विचार केला तर 6 मध्ये आहे. 6 सोडून दिला 3 आणि 5 हे एकमेकाच्या विरुद्ध असणार आहेत. बरं इथं पुढं 6च्या विरुद्ध काय असणार आहे 1 असणार आहे. मग राहिलं काय आता 2 आणि 4 म्हणजे 2च्या विरुद्ध कोण असणार आहे 4. अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने लक्षात ठेवलं की एक अंकाचा आपण गॅप ठेवायचा. नंतर हा दुसरा प्रश्न झाला. आपण पाहिलं 1च्या विरुद्ध काय आहे 4 आहे म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे उत्तर बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. इथं पहा घनाकृती उलगडल्यानंतर काय विचारलंय 3च्या विरुद्धांगास. आता ही पण थोडीशी वेगळी घनाकृती दिली आहे पण आपलं लॉजिक मात्र त्याची काय 2 पासून सुरुवात केली 2च्या नंतर एक अंक सोडला 1 म्हणजे 2च्या विरुद्ध काय येईन 1. बरं आता इथं तसंच 5च्या विरुद्ध काय येईन 6. बघ 5च्या विरुद्ध आला 6 राहिलंय काय आता आपल्याला इथं 3 आणि 4. मग 3च्या विरुद्ध कोण असणार आहे 4. 4च्या विरुद्ध असणार आहे 3. मग आपल्याला विचारलंय काय 3च्या विरुद्ध काय येईन 3च्या विरुद्ध काय येतंय 4 म्हणून इथं उत्तर काय आलं 4. अशा पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने आपण इथं हे प्रश्न पाहत आहोत. मला वाटतंय की सगळ्यांना हे समजत असेल. जर समजत नसेल तर कमेंटमध्ये सांगत चला. आता बघा इथं चौथा प्रश्न दिलेले आहेत. आता इथं मी अक्षरं दिलेली आहेत पहा. अंक असो किंवा अक्षर असो काय फरक पडतोय का काहीच फरक पडत नाही. तुम्हाला फक्त पाहायचं आहे की 2 2चा गॅप ठेवून घ्यायचं आहे. हा प्रश्न तुम्ही सोडून आणायचा आहे. कन्फर्म करून पहा तेच उत्तर येतं आहे का स्क्रीनशॉट काढून घ्या. चला त्याच्यानंतर 5वा प्रश्न. 5वा प्रश्न पण जे अंक आहेत दिसणारे अंक त्याच्या विरुद्ध येत आहेत का. अशा पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने आपण घनाकृतीवरचे जवळजवळ सर्व प्रकार पाहिले आहेत. अजून एक प्रकार आपला बाकी आहे की घनाकृती कापल्याच्या नंतर म्हणजे एखादा घनाकृती आहे तो कापल्याच्या नंतर किती भाग होतील. पुन्हा त्याला रंग जर दिलेला असेल तर एक बाजू रंगवलेले किती, 2 बाजू रंगवलेले पृष्ठ किती, ठोकळे किती येतील, 3 बाजू रंगवलेले किती येतील. त्याच्यानंतर समजा घनाकृती म्हणजे काय की ज्याच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात त्याला आपण घनाकृती म्हणतो. मग अजून एक दुसरी आकृती आहे इष्टिकाची, ती भूमितीचा दुसरा प्रकार म्हणजे ज्याच्या वेगवेगळ्या बाजू वेगवेगळ्या मापाच्या असतात. मग अशी इष्टिकाची ती जर का कापली तर त्याच्या विरुद्धच्या पृष्ठ म्हणजे त्याचे भाग केले तर एक बाजू रंगवलेले किती, 2 बाजू रंगवलेले किती, एकही बाजू न रंगवलेले किती, 3 बाजू रंगवलेले किती. अशा प्रकारचा जो भाग आहे तो आपण याच्या भाग 2 मध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूयात. मित्रांनो लक्षात असू द्या ध्येय आपलं आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. कारण जी माणसं ध्येयाकडे नजर रोखून असतात ती सतत धडपडत असतात. समाजाच्या दृष्टीनं ती धड नसतात कारण ती पडत असतात. खरं तर ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात. म्हणून पडत चला, घडत चला आणि यशाची प्रत्येक पायरी आत्मविश्वासानं चढत चला. आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.